भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे बियाणे कंपनीने फसवणूक केली आहे। 100 दिवसात निघणारा धान्याचा बियाणा दिला, परंतु 125 दिवस होऊन देखील धान्य निघालं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। पवनी तालुक्यातील मांगली चौरस येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकरिता केदार सीड्स या कंपनीच्या केएस गोल्ड या नावाचं बियाणं शेतकऱ्यांनी खरेदी केलं। मात्र हा धान 100 दिवसामध्ये निघणारा असल्याचं कृषी केंद्र चालकांनी सांगितलं। शेतकऱ्यांनी त्याची लागवड देखील केली, मात्र आता 125 दिवस होऊन देखील हा धान निघाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यांनी कंपनीला याची माहिती दिली, मात्र कंपनीने शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला देण्यास नकार दिला। शेवटी शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागात केली असून कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा अहवाल दिलेला आहे। मी श्री कुलदीप प्रभुजी वैद्य, मांगली चौरस, काय सांगाल, काय जिल्हा भंडारा झाले तुमचे? मी हे श्री गुरुदेव कृषी केंद्र आसगाव इथून केएस गोल्ड केदार सीड कंपनीचे धानाचे 100 दिवसाचे वाण म्हणून खरेदी केले, परंतु सदर बियाणे हे म्हणजे 130 दिवस होऊ नये म्हणजे निसवायचाच आहे तो, आणि त्या 150 दिवसाची व्हेरायटी लागली आम्हाला। तर सदर म्हणजे आमची पुढील पिकाची सुद्धा याच्यात नुकसान आहे। समोरील पावसाळी हंगाम म्हणजे उन्हाळ्यापर्यंत समोरचे दोन्ही पीक म्हणजे लेटच चालणार आमचे या एका म्हणजे पिकाच्या नुकसानीमुळे। तर सदर तक्रार वगैरे दिली कोणाला? सदर तक्रार आम्ही तालुका स्तरावर कृषी ऑफिसला दिली। त्यांनी अहवाल सुद्धा म्हणजे अहवालमध्ये लिहून दिला का सदर पीक हे कंपनीने सांगितल्याप्रमाणे 30 ते 35 दिवस लेट आहे, तुम्ही ग्राहक म्हणतात म्हणजे जाऊ शकता। पण सदर सर्वसाधारण शेतकरी म्हणजे प्रत्येक ग्राहक म्हणतात किंवा कोर्टमध्ये जाऊन न्याय मागत असेल तर म्हणजे प्रशासन कोणत्या कामाचं? मी नंदलाल दादाजी इटानकर, मुक्काम जुनूना, पोस्ट वलनी, तालुका पवनी, जिल्हा भंडारा। माझ्या इथे बी हा केएस गोल्ड कंपनीचा धान आहे, मी केदार कंपनीचा, तो बी सुद्धा या धानासारखाच निघलेला आहे। आणि आम्हाला नंतर कृषी केंद्रवाल्यांनी सांगितलं का 110 दिवसाचा धान आहे किंवा 100 दिवसाचा, आमच्या आता 120 दिवस होऊ नये तो धान निघू शकत नाही। आणि हा कमीत कमी 150 ते 160 दिवसावर धानाची फसल जाऊन राहिली, वरून खरीपही फसल ते होणे म्हणजे मुश्किल आहे। नाही, काही शेतकऱ्यांनी खरेदी केला होता पहिल्या लाटमध्ये, हा मागूनचा लाट खराब निघाला म्हणते। 3 शेतकरी निघाले त्यामध्ये? हो, अजून असतील काही शेतकरी त्यांनी कंपनीवाले काही सांगितलं नाही। भुरे राहणार वलनी, माझी पण अशाच प्रकारची फसवणूक झालेली आहे। आम्ही कंपनीकडे गेलो, त्यांनी आमची भरपावती देण्यास नकार दिला। तुमच्याच्याने जे बनते ते करून घ्या असं सांगितलं। तरी आम्ही ग्राहक मंचापर्यंत गेलो, तिथं तक्रार केली आणि पुढची फसल बी आमची खरीप फसल होणे मुश्किल आहे। आताची फसल पूर्ण गेलेली आहे आणि आताची फसल पूर्ण गेली आहे, तरी आता शेतकरी कोणत्या प्रकारे शेती करणार?